तुझा चॅनलच त्या पॉडकास्टचं नाव पैसा आहे, पण पैशाचे ना वेगळे वेगळे स्वरूप आहेत. अरे भारतामध्ये पैशाची जी डेफिनेशन आहे ती इतर देशांमध्ये म्हणजे डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये जी डेफिनेशन आहे त्यापेक्षा खूप वेगळी आहे. म्हणजे बघायचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. आपण काय करतो की म्हणजे ओव्हर प्रॉमिस आणि ट्राय टू ओव्हर डिलिव्हर एज वेल, राईट, लाईक म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम. पण रिअलिस्टिक प्रॉमिस कर आणि ओव्हर डिलिव्हर करायचा प्रयत्न कर. बी इनपेशंट विथ युअर ऍक्शन्स अँड हॅव अ पेशन्स विथ द रिझल्ट्स, राईट. तर मी तुला म्हटल्याप्रमाणे की तो जो अप्रोच आहे तो ऑफकोर्स सिस्टमॅटिकली तू घ्यायला पाहिजे, पण थॉट प्रोसेस आहे ना ही खूप सब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे तुमचं युनिकनेस तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये आण आणि त्या तुम्हाला एकदा कळाल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे ही जी कविता आहे ही फाउंडर्सना डेडिकेटेड आहे. आय थिंक खूप रिलेटेबल असणार आहे ही कविता सगळ्याच फाउंडरसाठी. स्वागत आहे या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे पैसा आणि मराठी माणूस. मी तुमचा होस्ट आशिष ढाकरे घेऊन येतोय हा पॉडकास्ट फक्त एका उद्देशासोबत. आय वॉन्ट टू ओपन अप द कॉन्व्हर्सेशन बिटवीन पैसा आणि मराठी माणूस. आजचे जे आपले गेस्ट आहेत त्यांनी एक नाही दोन नाही तर फारसे स्टार्टअप चालू केलेत. त्यांचं नाव आहे आनंद सागर शिरडकर. पुणे ते जपान आणि मग परत पुणेमध्ये येऊन त्यांनी कसा त्यांचा बिझनेसचा प्रवास चालू केला आणि त्यांनी कसे मल्टिपल स्टार्टअप सुरू केले आणि भरपूर सक्सेसफुल एक्झिट्स करून त्यांनी भरपूर पैसा कमवला, हे सगळं आपण आज जाणून घेणार आहोत. तर मंडळी, फारसा वेळ न घालवता सुरू करूया आजचा हा एपिसोड. हाय आनंद, तुमचं स्वागत आहे या पॉडकास्टमध्ये. कसे आहात तुम्ही? मी मस्त मजेत आणि लुकिंग फॉरवर्ड टू टॉकिंग टू यू. नाईस. कसा होता सर दिवस, कसा होता तुमचा आज? आजचा दिवस म्हणजे नेहमी रुटीन होतं, सकाळपासून बिझी होतो. पण आज एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अशी की मुलांना मला आज सोडायला जाता आलं सकाळी. सो त्याच्यामुळे जरा त्यांच्याबरोबर थोडा वेळ देता आला. क्या बात आहे. आणि कसं तुमचं तरी रुटीन कसं असतं, डेली रुटीन कसं असतं तुमचं? डेली रुटीन मी सकाळी माझा दिवस 6 वाजता चालू होतो आणि मग मी सकाळी उठल्यावरती आधी मी काही ईमेल्सना रिप्लाय करणं, म्हणजे काही जर महत्वाच्या काही गोष्टी असतील तर त्यांना गेटबॅक करणं, काही मेसेजेस चेक करणं असं होतं. त्यानंतर मी थोडा वेळ वाचन करतो आणि मी रिसेंटली ना एक खूप इंटरेस्टिंग पुस्तक वाचलं, एरिक पार्टेकरचं द 3 अलार्म्स नावाचं. आणि त्याच्याप्रमाणे मी काय केलेत की 3 अलार्म्स केलेले. सो मी 3 सेक्शन मध्ये माझा डे डिवाइड करतो आणि त्या प्रकारे करतो. सो मग म्हणजे त्याच्यातला पहिला सेक्शन जो असतो ना तर तो म्हणजे 6:40ला माझा अलार्म होतो. तर तो असा असतो की त्याच्यावरती असं लिहिलं असतं की वर्ल्ड्स बेस्ट गिव्हर, राईट. आणि मग त्यानंतर मी एक कोट सगळ्यांना शेअर करतो. आता जवळपास एक 400-500 लोकांना मी ती सकाळी कोट पाठवतो आणि ती माझ्या कलिग्सला, म्हणजे ऑफकोर्स लाईक कंपनीमधले माझे कलिग्स असतील, आमचे पार्टनर्स असतील, वेंडर्स असतील आणि जे कोणी असोसिएटेड आहेत तर त्यांना मी एक सकाळी 6:40-6:50 मध्ये कोट पाठवतो, ब्रॉडकास्ट करतो आणि तिथून ब्रॉडकास्ट करतो आणि ऑफकोर्स टीम्स आणि व्हॉट्सअपवरनं पण पाठवतो. मग मला ऍड होण्यासाठी काय करावं लागेल त्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये? यू जस्ट लेट मी नो, आय मीन आय विल ऍड यू. प्लीज मला पण ऍड करा. मला पण आवडेल सकाळचं तुमचा मेसेज बघून. तर खूप सही आहे म्हणजे. आणि मला हेही कळतंय की तुम्ही आय थिंक सेल्फ हेल्प बुक्समध्ये जास्त आहात. तर टॉप 3 बुक्स रेकमेंड करायचे असतील सेल्फ हेल्प बुक्स तर काय कराल तुम्ही? म्हणजे पहिलं तर मी म्हणेन की सेल्फ हेल्प तुम्ही कुठल्या स्टेजमध्ये आहात त्याच्यावरती खूप इम्पॉर्टंट आहे. मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही सुरुवात करत असाल, म्हणजे आता लेट्स ऍक्च्युअली अज्युम दॅट लाईक युअर जस्ट स्टार्टिंग, की तुमची एंटरप्रेन्युअर जर्नी तुमची जी आता तुम्ही चालू करताय, तर तुम्हाला ती जर करायची असेल तर मी रेकमेंड करीन की एक यू कॅन विन नावाचं पुस्तक, जे मी म्हणजे ऑल टाइम बेस्ट पुस्तक आहे. शिव खेरा जे आहे त्यांचं पुस्तक आहे, अमेझिंग पुस्तक आहे. त्यातले मला काय गोष्टी आवडतात तर ते जे एक्झाम्पल्स त्यांनी दिलेले आहेत ना तर ते जबरदस्त आहेत ऍक्च्युअली एक्झाम्पल्स. आणि पर्टिक्युलरली तुम्ही म्हणजे जर बघत असाल तर 104 पानावरचं एक एक्झाम्पल आहे. आय विल नॉट रिव्हील दॅट बट यू शुड चेक दॅट ऍक्च्युअली. आय होप राईट लाईक मी माझी एडिशन आणि आताची नवीन एडिशन जी आहे ती मॅच होईल. पण एक मुलगा फुटबॉल खेळतो, त्याची स्टोरी आहे त्याच्यामध्ये आणि इट्स व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. सो दॅट बेसिकली आय वुड हायली रेकमेंड रिडिंग दॅट बुक इट सेल्फ. सो ते एक पुस्तक मी रेकमेंड करेन. दुसरं जे आहे हार्ड थिंग अबाउट हार्ड थिंग्स नावाचं एक पुस्तक आहे. सो दॅट इज ऑल्सो बेन होरोविट्स नावाच्या एका ऑथरचं आहे.
मस्त पुस्तक आहे. त्याच्यातनं तुम्हाला बऱ्याच नवीन गोष्टी, म्हणजे जेव्हा तुम्ही कुठली एखादी कंपनी चालू करता, मी कुठल्या काय काय चॅलेंजेस मध्ये तुम्हाला जायला लागतं किंवा काय कसं तुम्हाला स्वतःला प्रिपेअर करायला लागतं, ते खूप चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. आणि तिसरं जे पुस्तक आहे ते म्हणजे मी म्हणेन गुड टू ग्रेट नावाचं एक पुस्तक आहे. सो ते पण खूप चांगलं पुस्तक आहे. आय हायली रेकमेंड रिडिंग दॅट बुक एज वेल. म्हणजे ही 3 पुस्तकं. पण मी आता गेले 2-2.5 वर्षात मी बरीच पुस्तकं वाचली आहेत. तर त्याच्यामुळे कसं की सिच्युएशन प्रमाणे यू शुड डिसाइड की कुठलं पुस्तक तुम्ही वाचायला पाहिजे. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. तर मला तेही विचारायचं होतं तुम्हाला की आपण प्रोडक्टिव्हिटीसाठी खूप प्रयत्न करतो, खूप काय काय करतो, खूप पुस्तकं वाचतो. आणि मी आता ज्या एजमध्ये, म्हणजे मी असं मला तरी वाटतं की मी 5-10 वर्ष झाले असेल की मी प्रयत्नच करतोय प्रोडक्टिव्हिटीसाठी. तो तो जरी आपण मेट्रिक वाईज बघितला तर झाला असेल इम्प्रूव्हमेंट, पण आपल्याला आय एम नेव्हर सॅटिस्फाईड अबाउट माय प्रोडक्टिव्हिटी. असं वाटतं की अरे यार थोडा पण टाइमपास केलं तर वाटतं की काय यार टाइमपास करतोय, कुड हॅव यूज्ड दिस टाइम बेटर. तर असं होतं का, म्हणजे तुमच्या स्टेजमध्ये, लाईफच्या तुमच्या स्टेजमध्ये पण पोचून, जिथे तुम्हाला फॅमिली लाईफ पण मॅनेज करायची आहे, पोरांचं पण बघायचं आहे आणि नंतर तुम्हाला तुमच्या बिझनेसेसचं पण बघायचं आहे, तर हाऊ डू यू मेंटेन द बॅलन्स अँड डू यू थिंक यू हॅव क्रॅक्ड प्रोडक्टिव्हिटी? राईट. सो लुक, आय मीन जर कोणी म्हणत असेल ना की आम्ही क्रॅक केली आहे प्रोडक्टिव्हिटी, तर खरंच म्हणजे त्याचे आपण काय चरण धुवून राईट लाईक तुझं पाणी प्यायला पाहिजे. पण आय डोंट थिंक राईट लाईक इट्स अ कॉन्स्टंट प्रोग्रेस. आणि मी ना आता एक रिसेंटली एका सेशनला, म्हणजे आनंद देशपांडे जे आहेत पर्सिस्टंटचे आधीचे फाउंडर्स आणि आता चेअरमन आहेत, तर त्यांनी ना एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली त्याच्यामध्ये, की ते म्हणाले की तुम्ही जेव्हा अनरेस्ट तुमच्यामध्ये असतो राईट, लाईक की काहीतरी हे होत नाहीये, मला करायची प्रोडक्टिव्हिटी होत नाहीये, किंवा तुम्हाला कंपनी मोठी करायची आहे, पण जेव्हा ती स्टेज असते ना, तर तेव्हा तुम्ही एका स्टेजमधनं दुसऱ्या स्टेजमध्ये जात असता. राईट. सो इट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट. सो कमिंग बॅक टू युअर पॉइंट, येस, मी पण ना काही क्रॅक अशी केलेली नाहीये, पण मी ना डेफिनेटली तुझं मला 5 वर्षापूर्वीचा बघितलास आणि आत्ताचा बघितलास, तर आय थिंक डेफिनेटली राईट लाईक आय हॅव मेड सम चेंजेस. आणि मला तेच तुला मगाशी मी जे म्हटलं की माझी डेली जे रुटीन आहे ना, तर ते मी बऱ्यापैकी व्यवस्थित सेट केलेलं आहे. तर माझा पहिला जो असतो, म्हणजे 3 सेशन्समध्ये मी सेट केलेलं आहे. ते पहिला जो असतो ते आय वॉन्ट टू बी द वर्ल्ड्स बेस्ट गिव्हर, राईट लाईक, सो दॅट इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. दुसरा जो अलार्म असतो तो माझा 8:40 होतो. तर तो जो आहे तर तो मी अलार्म असा ठेवलेला की वर्ल्ड्स बेस्ट एंटरप्रेनर, राईट लाईक. मग त्याच्यामध्ये मी काय करतो की मी सगळ्या कंपन्या माझ्या ज्या आहेत किंवा काही की इम्पॉर्टंट आहेत गोष्टी, तर त्यांच्यावर 5-5 मिनिटं मी बोलतो प्रत्येकाच्या बरोबर, की काही आहेत का माझ्याकडनं काही मदत लागणार आहे का, काही स्टेटस असतील तर मला त्या गोष्टी कळतात. तर हा मी एक 8:40 पासून ते 7:30 पर्यंतचा एक तो अलार्म बनवलेला आहे मी. त्याच्यानंतरचा जो पुढचा अलार्म आहे ना, तर तो खूप इंटरेस्टिंग आहे, जो मी फॉलो करत नाही अनफॉर्च्युनेटली पूर्णपणे, जो करायला पाहिजे. तर तो तिसरा अलार्म जो आहे ना, एरिक पार्टेकरनी सांगितलेला, तर तो आणि मी थोडासा तो ट्विक केलाय, पण त्यात मी असं म्हणतो की आय वॉन्ट टू बी वर्ल्ड्स बेस्ट फादर, हजबंड अँड सन, राईट लाईक. हा असा एक अलार्म, राईट. आणि मग ह्याच्या प्रकारे काय होतं की तुम्ही कॉन्शियसली राईट लाईक तेव्हा तो विचार करता. आणि बऱ्याच वेळा काय होतं की हे अलार्म आहेत ना, तर ते माझी मुलं बंद करतात किंवा माझी बायको बंद करते. सो त्याच्यामुळे दे आर ऑल्सो राईट लाईक इन्व्हॉल्ड इन दॅट अलार्म्स. येस. पण कमिंग बॅक टू युअर पॉइंट, कमिंग बॅक टू युअर पॉइंट, बघ प्रोडक्टिव्हिटी आहे ना, ही प्रत्येकासाठी वेगळी असते आणि स्टेज प्रमाणे तुझी ती चेंज होते. सो माझ्यासाठी जर तुम्हाला म्हणशील ना, तर मला आत्ता काय इम्पॉर्टंट आहे, राईट लाईक माझी आत्ता जी प्रायोरिटी आहे, फॉर एक्झाम्पल माझ्यासाठी आता 2 कंपन्या आहे प्रायोरिटीज आहेत, राईट लाईक की या मला खूप मोठ्या करायच्या. सो आय विल अलाइन माय ऑल टास्क, अलाइन माय ऑल डेली रुटीन्स टू एन्श्युअर दॅट आय एम ग्रोईंग दोज 2 कंपनीज, राईट लाईक. आय मीन ऑफकोर्स बाय हेल्पिंग अदर्स एज वेल. सो तुझ्या ती जर गोष्ट कळाली की ओके तुला काय नक्की करायचं हे जर कळालं ना, तर आय थिंक इट विल बिकम इझियर फॉर यू टू डिसाइड. पण आय एम हॅपी की तू जेव्हा डिफिकल्ट स्टेज मधून जातोस तेव्हा तू प्रोग्रेस करतोस. गुड इनसाइट टू हॅव. आय थिंक ते तुम्हाला ते ओव्हरवेल्मिंग नाही वाटणार, सॉरी, पण तुम्हाला ते पुश करेल, तुम्हाला वाटेल की यू आर ॲट द राईट पाथ मे बी. राईट. ग्रेट. तर आनंद, तुम्हाला माहितीच आहे पॉडकास्टचं नाव पैसा आणि मराठी माणूस. तर पैशांचं बोलूया जरा. कसं आहे पैशांचं, तुम्हाला काय वाटतं की लहानपणापासून कसं झालंय पैशांचा प्रवास? आता बघ, पैशांचा प्रवास बघ हा खूपच सब्जेक्टिव्ह आहे आणि तुझी पैशाची डेफिनेशन आहे ना, ही प्रत्येक वेळेस चेंज होत राहते. सो तू जर मला विचारशील तर अगेन म्हणजे सगळ्यांसारखाच राईट लाईक मध्यम वर्गीय आम्ही होतो. पण मला एक गोष्ट जी आवडली त्यावेळेस किंवा पेरेंट्सनी आई बाबांनी जे काही केलं त्यावेळेस, की किती टफ सिच्युएशन होतं ना तरी ती आमच्यापर्यंत कधीच आली नाही. म्हणजे मला आत्ता जेव्हा आठवतंय ना, तर मला
मला पैशांमुळे खूप प्रॉब्लेम झालाय हे मला आठवतच नाही ऍक्च्युली. काय मला बॅट पाहिजे होती, मला बॅट मिळाली. मला सायकल पाहिजे होती, सायकल मिळाली. मला काय पाहिजे होतं ते मिळालं. आणि इफ आय ऍक्च्युली म्हणजे मी आता असं रिलेट करून बघतोय की त्यावेळेसची सॅलरी, त्यावेळेसच्या गोष्टींमध्ये त्यांनी जे काही ऍडजस्ट केलं, सो त्यांची जी फायनान्शियल मॅनेजमेंट आणि कदाचित राईट लाईक घरातली मॅनेजमेंट ऑल्सो राईट लाईक ह्या सगळ्याच गोष्टी खूप चांगल्या केल्या त्यांनी. सो मला काय आवडलं माहितीये का, की त्यावेळेस मला असं वाटतं ना, की आता मी एक सांगतो की पैसे हा आहे ना, हा खूप युनि डायमेन्शनल अप्रोच ऍक्च्युली बघायचा. सो पैशामध्ये काय होतं की आपण बऱ्याच गोष्टी विकत घेऊ शकतो. ती कमोडिटीज तुझ्या असतात, बाकीच्या गोष्टी आहेत त्या तुझी लाईफ सुखकर करू शकतात. पण तुला माहितीये का की पैसे तुला एका लेव्हलपर्यंत आल्यानंतर तुला पुढे काय करायचं असतं माहितीये का आपल्याला, म्हणजे आपण काय करतो तर आपल्याला ना कनेक्शन्स मधनं सुद्धा बऱ्याच गोष्टी मिळतात. आता मला फॉर एक्झाम्पल म्हणजे, आणि हे तू पण सगळेच जण आपण बघू शकतो की उद्या जर काही प्रॉब्लेम आला तर तुला जी काही मदत करणारी लोक आहेत ही सुद्धा तुझा एक प्रकारचा पैसाच आहे. ही एक प्रकारची तुझी वेल्थ आहे राईट, लाईक तुझी ती केलेली असती. सो मला असं वाटतंय ना की किंवा तू आता शिकलेल्या ज्या काही गोष्टी आहेत राईट, दॅट इज ऑल्सो राईट लाईक अ वेल्थ दॅट यू कॅन ट्रेड राईट. लाईक सो मी ती वेल्थ घेऊन मी कोणाला तरी जर ऍडवाइस दिला, आता मला बऱ्याच कंपन्या येतात, मला ते ऍडवाइस विचारतात, मग ते स्टेक्स द्यायला तयार असतात किंवा अवरली रेट्स असतात द्यायला तयार असतात. सो दॅट इज ऑल्सो वेल्थ. सो माझ्यासाठी राईट लाईक पहिल्यांदा मिळत मी जर तुम्हाला 18-20 वर्षाचा होतो तेव्हा मला काही एवढं काही नॉलेज नव्हतं, पण ती जी डेफिनेशन आहे ना ती ॲज यू प्रोग्रेस इन लाईफ ती चेंज होत राहते. सो माझी पैशाची डेफिनेशन ऑफकोर्स खूप इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे लक्ष्मी खूपच इम्पॉर्टंट आहे, पण ऍट द सेम टाइम राईट लाईक इट इज you have to ensure that like there are other aspects also to it. मी ना ह्याच्यात एक खूप इंटरेस्टिंग एक उदाहरण देतो. ओके, आणि म्हणजे लक्ष्मी काय इम्पॉर्टंट आहे ना, म्हणजे मी आई बरोबर कदाचित मी 11वीत होतो तर तेव्हा रिक्षाने जात होतो. 11वी-12वीत असेल मी. तर तेव्हा मी रिक्षाने जात असताना मला म्हणजे आम्हाला आम्ही एका ठिकाणी जिथे जायचो तिथून यायला आम्हाला 40 रुपये लागायचे. आणि त्यावेळेस रिक्षावाल्यांनी ना तो म्हणाला 52 रुपये झालेत. ओके, 12 रुपयाचा डिफरन्स होता. आता आपला काय स्वभाव असतो की म्हणजे आता माझे सगळे तिकडे मित्र, आम्ही क्रिकेट खेळत होते, आम्ही उतरलो तिथे आणि आई म्हणाली 52 कसं काय झाले. सो तो म्हणाला नाही असं ते मीटर प्रमाणेच गेलोय आपण किंवा काय झालंय वगैरे वगैरे. तर आई म्हणाली काय 52 का झाली, कारण का आम्ही रेग्युलरली जातो तर 35 ते 40 रुपयाच्या मध्ये आमचे होतात, 52 आता पहिल्यांदाच झालेत की जे आम्ही गेले 6 महिने जातो आता फॉर एक्झाम्पल. तर मी आईला म्हटलं अगं जाऊ देत ना, आता 12 रुपये तर देऊन टाकते, 12 रुपये तर काय कशाला तू एवढं हे करतेस. सो तेव्हा राईट लाईक, आणि माझे ना आजूबाजूला मित्र खेळत होते, मला अगदी चांगलं आठवतंय की मला ना ते असं ऑकवर्ड फिलिंग होत होतं की आई ते विचारतीये आणि आई हे करते. पण तेव्हा ना मला आई खूप ओरडली आणि मला आई म्हणाली की म्हणे लक्ष्मी आहे ना तर ती कधीच असं हे नको करू, जाऊ देत कधीच नको म्हणून राईट. सो तो जो भाग होता ना, म्हणजे आता ह्या कशात की छोटे छोटे इन्स्टन्सेस असतात राईट लाईक तुझ्या लाईफमध्ये, तर तेव्हा मला तो जो जाणवला ना की जाऊन नाही द्यायचं, म्हणजे एक रुपया आहे ना हा खूप महत्वाचा आहे आपल्या ह्याच्यामध्ये, आणि मग तुझं तो जर इझिली जाऊन दिलास ना तर लक्ष्मी पण तुझ्यापासून दुरावली जाते. सो आता हे असे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ते तुझं रिलेशनशिप मनी बरोबरचं वेगळ्या प्रकारे वेगळ्या लेव्हलला नेतात. करेक्ट. परफेक्ट. तर सही आहे. तुम्ही जेव्हा लहानपणापासून तुम्हाला झालं आणि जेव्हा पैसा यायला लागला भरपूर, तेव्हा ते ट्रान्झिशन कसं होतं? तुम्हाला वाटलं की हा म्हणजे आता पैसा आलाय तर आपण आता स्पेंड करू शकतो, की तुम्हाला वाटायचं की नाही आता आपण थोडं सेव्हिंग करूया, स्पेंड नंतर करूया, किंवा एक मराठी मेंटॅलिटी असते ना की आपण स्पेंड करायला खूप घाबरतो राईट. इझिली जरी पैसा आला तर ते सेव्हिंग करायला पाहिजे, यू नेव्हर नो इमर्जन्सी काही येऊ शकते. तर तुमचं कसं माइंडसेट होतं? राईट, दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. आणि मला असं वाटतं ना की इथे थोडासा ना माझा माइंडसेट थोडं वेगळं होतं. आणि का मी तुला ते सांगतो, मी ना आधी म्हणजे गॉगल्सचा जेव्हा बिझनेस करायचो तर तेव्हा ना मला म्हणजे मी 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर इंजिनिअरिंग करत होतो तेव्हा मी गॉगल्स विकायचो, म्हणजे ऑफकोर्स क्राफोर्ड मार्केटमधून आणायचे आणि इकडे येऊन ते बेसिकली बऱ्याच स्टुडंट्सना म्हणा किंवा आमच्या ओळखीची जी लोक होती, दुकानात जाऊन दुकानदार होते बरेचसे होते, तर त्यांना मी विकायचो. सो त्याच्यामुळे ना मला मी जसे कमवायचो ना तसे मी खर्च पण खूप करायचो तेव्हा. सो जसे जसे मला पैसे मिळायला लागले तसे मी फर्स्ट क्लास मधनं जायला लागलो, मग मी बिस्लेरीची पाण्याची बाटली घ्यायला लागलो बरोबर. सो मी ना त्यावेळेस चेंज झालो. सो मला माहिती होतं ना की पैसा हे एक साधन आहे, ऑफकोर्स तुम्हाला ते म्हणजे तुम्हाला ते पुढे कसं घेऊन जाता येत आहे राईट, लाईक हे तुम्हाला बघणं गरजेचं असतं. तर तसंच मी म्हणजे जेव्हा मला पैसे मिळाले तर मला आठवतंय की मला आता फॉर एक्झाम्पल राईट, कारण मी हे येन आणि डॉलरचा आता रेट तेव्हा वेगळा असेल, पण फॉर एक्झाम्पल माझे जेव्हा ना $2,400 सेव्हिंग होतं ना, तर तेव्हा मी $2,300 लॅपटॉप घेतला.
ओके. सो आणि दॅट वॉज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह लॅपटॉप, राईट, लाईक एस्पेशली म्हणजे मला सगळ्यात जास्त कॉन्फिगरेशन वाला ना तो लॅपटॉप होता. भले राईट लाईक म्हणजे मला पुढचा 1 महिना राईट लाईक कमी पैशांमध्ये मला सर्व्हाइव्ह करायला लागणार हे माहिती होतं, तरी पण मी ना चांगला लॅपटॉप घेतला. किंवा मला आता जेव्हा सायकल घ्यायची होती ना, तर आता अज्युम कर की तुझी जर समजा सॅलरी जर फॉर एक्झाम्पल 50,000 रुपये सॅलरी असेल, राईट लाईक इन जनरल, राईट लाईक 50,000 रुपये सॅलरी असेल, तर त्यावेळेस ना मी 80,000 रुपयाची सायकल घेतली. राईट. सो अगेन राईट लाईक हे फर्स्ट सेकंड इयर मध्ये. तर मला ना म्हणजे पैसे ऑफकोर्स इम्पॉर्टंट होते, पण मला तो एक्सपिरियन्स, मला त्या बाकीच्या पण गोष्टी आहेत तर त्या खूप इम्पॉर्टंट होत्या. आणि त्याच्यामुळेच राईट लाईक मी पेड ऍप्स खूप वापरतो, मी बऱ्याच गोष्टी मध्ये पैसे पण खर्च करतो. सो माझं रिलेशनशिप थोडंसं वेगळं ऍक्च्युली पैशांच्या बद्दलचं. मला खर्च करायला आवडतात, पण मी काय करतो की मला ज्या आवडतात गोष्टी, म्हणजे मला लॅपटॉप तू म्हणशील तर माझ्याकडे लॅपटॉप, आयपॅड, म्हणजे बाकीच्या सगळ्या ज्या काही मला युज होतील गोष्टी, तर त्याच्यासाठी मी प्रचंड म्हणजे मला आवडतात खर्च करायला. पण कसं आहे माइंडसेट आनंद? म्हणजे कारण आपण लहानपणापासून आपल्याला मराठी कम्युनिटीमध्ये एस्पेशली आपल्याला नाही मिळत आहे, आपल्याला सांगितलं जातं की सेव्ह करा सेव्ह करा सेव्ह करा. पण कुठून आला मग हा माइंडसेट? कोणतं एक्सपोजर होतं, कोणते फ्रेंड्स होते ज्यांनी तुम्हाला एक्सपोजर दिलं? बरोबर. नाही, मी तुला एक सांगू का, मी परत एकदा तुला इथे सांगतो की मी करेक्ट मला असं करायचंय ना की मी सगळ्या गोष्टींमध्ये नाही करत असं, राईट. मला ज्या आवडतात ना गोष्टी मी त्याच्यातच फक्त हे करतो, राईट, लाईक खर्च करतो. आणि मी प्रचंड खर्च करतो, त्या आवडतात त्या गोष्टी. पण तुला माहितीये का की मी आता ऑफिसला जाताना किंवा मला कुठेही जायचं असेल ना तरी मी रिक्षाच वापरतो. म्हणजे ओला रिक्षा इतकीच इझी आहे ऍक्च्युली, जायला सगळं इझी आहे, सगळ्या बाकीच्या पण गोष्टी इझी आहेत. सो मला असं वाटतं ना की म्हणजे तुम्हाला ज्या आवडतात गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही जर इन्व्हेस्ट करत असाल ना, आणि करा, ऍक्च्युली करायला हरकत नाही. कारण का मला आता फॉर एक्झाम्पल मी जेव्हा लॅपटॉपमध्ये करतो तर मला बरेच ऑटोमेशनचे टूल्स कळतात, मला माझी प्रॉडक्टिव्हिटी कशी मला वाढवता येते, राईट, लाईक ह्याच्यावरती मला विचार करता येतो. मला जेव्हा राईट लाईक मी काही कुठलेही टूल्स घेत असेल तर माझा मी आय एम ट्रेडिंग राईट लाईक टाइम फॉर दॅट. सो म्हणजे मला असं वाटतं ना की तो काही असं काही कोणी मला असं वेगळा, अगदी कम्प्लिटली वेगळा नाही, कारण का मी इतर पण लोक बघितलेत. कदाचित ना एक गोष्ट झाली माझ्याबरोबर, एक जण जो होता म्हणजे दुसऱ्या कंपनीमध्ये जो काम करायला, तर तो ना त्याचा स्वभाव तसा थोडासा होता. त्याचं नाव म्हणजे निशांत गुप्ता, बरोबर मला आठवलं. आणि ही इज राईट लाईक व्हेरी म्हणजे सक्सेसफुल इंडिव्हिज्युअल, ही हॅज नाव हिज ओन कंपनी. पण तो पण तसाच होता आणि मला कदाचित राईट लाईक मी त्याच्याकडनं ते इन्स्पिरेशन घेऊन कदाचित माझी थॉट प्रोसेस तशी केली असेल. पण येस म्हणजे मला असं वाटतंय ना की काय असं काय मला वेगळी वाटत नाही, पण मला ज्या आवडतात गोष्टी त्याच्यात मी खर्च करतो. आणि माझी बायकोनी ऐकलं ना तर ती पण ऍग्री करेल. करेक्ट. पण तुम्हाला काय वाटतं की इन जनरल आपण बघितलं तर आपल्या कम्युनिटीमध्ये नाही आहे ही मेंटॅलिटी, नाही आहे, खूप घाबरतो आपण पैसे स्पेंड करायला, तर असं का असेल तुम्हाला वाटतं? हे बघ कसं माहिती का, अनसर्टन्टी. म्हणजे आता तू जर बघितलंस ना की आपल्या इथे बरीच अनसर्टन्टी असते, राईट, लाईक की उद्या आपल्याला आहेत तेवढे. तरी आता मी म्हणेन की खूप चेंज झाल्यात गोष्टी. पण एक मे बी 10, 15, 20 वर्षापूर्वी माहिती नव्हतं की हे पुढे असं आपल्याला कंटिन्युअसली मिळत राहील का. आपल्याकडे म्हणजे अजूनही आता चांगले होतात, पण फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स, राईट, लाईक की तुम्हाला तुमच्यासाठी इन्शुरन्सचे बघा गोष्टी किंवा तुमच्या सेव्हिंग्ज रिलेटेड गोष्टी, एवढा अवेअरनेस तेव्हा नव्हता. त्याच्यामुळे सगळेजण सेव्हिंग वरती जास्त सगळ्यांचा फोकस होता आणि खर्च जास्त करायचा नाही, राईट, लाईक हा जास्त फोकस होता. सो ती ऑफकोर्स म्हणजे सिच्युएशन्समुळे ती झालेली मेंटॅलिटी मी म्हणेन, पण आता खूप चेंज होती ऍक्च्युली. करेक्ट. तर आनंद, लेट्स कम टू युअर स्टार्टअप जर्नी. तर तुम्ही आय थिंक तुमची स्टार्टअप जर्नी चालू झाली 2012-2013ला. का तुम्ही चालू केली? म्हणजे का तुम्हाला वाटलं की आय थिंक तेव्हाच तुम्ही जपानमधून इंडियामध्ये आलेले, बरोबर. तुम्ही जॉब पण घेऊ शकला असता, कारण आय थिंक तुम्ही सिटी बँकमध्ये काम करायचे, पण तुम्ही बिझनेस चालू केलं, तर का असं केलं? आणि ते पण 2012-13मध्ये, आय थिंक तेव्हा 2012-13मध्ये, राईट. सो मी जेव्हा ना आलो 2012-13मध्ये, म्हणजे 13मध्ये एंडला मी जेव्हा ठरवलं की आता ओके आपण जपानवरून इकडे परत यायचं, आणि काही पर्सनल रिझन्स होते की आम्हाला सारखं इंडियाला यायला लागत होतं तेव्हा. सो वी डिसाइडेड ओके लेट्स बेसिकली म्हणजे फॉर गुड इकडे यावं. आणि तेव्हा चालू केलं तर एक ऑपॉर्च्युनिटी अशी होती की मुंबईमध्ये सिटी ग्रुपमध्ये काम करायचं. आणि म्हणजे ज्या प्रकारे आम्ही आतापर्यंत म्हणजे तिथे केलं होतं आम्ही काम, तर मला तिकडे मला मिळालं पण असतं मुंबईमध्ये. पण मला ते मुंबईमध्ये जे होतं काम करायचं, तर ते म्हणजे सगळ्यांनाच
सगळ्यांनाच तिकडे मुंबईला न्यायला लागलं असतं त्यासाठी. आणि पुण्यामध्ये ऍज यू नो राईट, लाईक खूप कम्फर्टेबल लाईफ आहे इकडे, प्रत्येकाच्या सगळे पॅरामीटर सेट आहेत. त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं की पुण्यातच राहून बघू आधी काय करता येतं. आणि मग तेव्हा मी असा विचार केला की असं अँबिशन नव्हतं की ओके आपली कंपनी चालू करायची, मोठी करायची. मी म्हटलं की मी आधी पण सिटी ग्रुपमध्ये पण मी काम खूप एन्जॉय करत होतो. आणि मी म्हटलं की ओके हे करून बघू आपण कसं होतंय ते. आणि मग मी ज्याच्यात म्हणजे इक्विटी रिसर्चमध्ये जे करायचो, मी म्हटलं की तेच चालू करून बघू. आणि तशा थोड्या ओळखी होत्या किंवा मला असं वाटतंय की तेव्हा मला तो जो एरिया जो होता तो म्हणजे इक्विटी रिसर्च मधला अॅनालिटिक्स आणि कॉन्ट्स मध्ये स्क्रीनिंग करणं, तो दॅट टायमिंग वॉज ऑल्सो व्हेरी गुड राईट. तर त्यावेळेस म्हणून मी म्हटलं की ठीक आहे आपण चालू करू. करेक्ट. तर सही, आय थिंक 2012 मध्ये ही जर्नी चालू झाली आणि आता कट टू 2024, 12 इयर्स लेटर, आय थिंक तुम्ही 2 स्टार्टअपमध्ये तुम्ही एक्झिट पण केली आहे, सक्सेसफुल एक्झिट पण केली आहे. तर एकदा तुमच्या एक्झिटच्या जर्नीबद्दल सांगाल का? कारण बरेच फाउंडर्स एक्झिटबद्दल बोलतात, बट दे नेव्हर टॉक अबाउट द इंट्रिकेसीज ऑफ इट. जर आपले ऑडियन्स फाउंडर आहेत आणि जर त्यांना हे करायचं असेल तर हाऊ डू यू गो अबाउट इट? व्हॉट इज द थॉट प्रोसेस? म्हणजे वेन डू यू डिसाईड की आता एक्झिट करायला पाहिजे आणि होम डू यू अप्रोच फॉर दिस? तर प्लीज याच्याबद्दल सांगाल काही. राईट. नाही, दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. आणि म्हणजे मी थोडा वेळ घेऊन तुला सांगतो याच्याबद्दल की माझी जी काय थॉट प्रोसेस आहे ती. आणि मी पहिल्यांदा ना कॉन्टेक्स्ट देतो. एक गोष्ट कशी आहे माहितीये का, की एक्झिट साठी ना असं काही नवनीत गाईड नाहीये की बाबा ओके या 10 स्टेप्स तू फॉलो केल्यास ना की तुला एक्झिट मिळेल. किंवा एक्झिट हा ना असा तुझ्या कंपनीचा एंड पण नाहीये राईट. लाईक वी शुड, बरीच जण म्हणतात की तू एंड गोल ठेवून काम करायला पाहिजे. पण मला असं वाटतं ना की तुम्ही एन्जॉय करत असाल ना तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला येतात राईट, लाईक ऑपॉर्च्युनिटीज येतात. तर पहिली गोष्ट म्हणजे राईट, लाईक एव्हरी डे यू हॅव टू कीप ऑन एन्जॉईंग राईट, लाईक क्रिएट मिनिंगफुल व्हॅल्यू राईट, लाईक ऍड मिनिंगफुल व्हॅल्यू ऍट व्हॉट एव्हर यू आर डुईंग. सो पहिला तो माइंडसेट सेट करणं खूप गरजेचं आहे की म्हणजे असं एक्झिट साठी काही गोष्टी करायच्या नसतात. तुम्ही एन्जॉय करा ती कामं आणि ऑटोमॅटिकली राईट, लाईक तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटीज येतील, बऱ्याच काही गोष्टी होतील. तर माझा एक्झिटसाठीचा जो अप्रोच अँड थॉट प्रोसेस आहे ना ती अगदी सिम्पल आहे. सो मी काय म्हणतो की मी जर कोणाबरोबर काम करत असेल, मी जर समजा कुठल्या कंपनीच्या बरोबर जर समजा पार्टनरशिप करणार असेल आणि त्यांच्या पार्टनरशिपमुळे ती एंटिटी जी आहे ती नॉन लिनियरली ग्रो होणार असेल, मोठी होणार असेल राईट, तर आय एम ओके. कारण का ऍट द एंड ऑफ द डे प्रत्येकाचा गोल काय असतो, म्हणजे आता तू पण हा पॉडकास्ट करतोय, तुझा गोल काय की इम्पॅक्ट आणणं आहे राईट. तर माझा पण गोल हा इम्पॅक्ट आणणंच आहे. सो कुठल्याही गोष्टीमध्ये राईट, लाईक आपण इम्पॅक्ट कधी आणि कसं आणू शकतो, तर आपण जर ती गोष्ट आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकलो तर आणू शकतो. म्हणजे तिथे तुला ना खूप इगो ठेवायची गरज नाहीये. सो मी काय विचार करतो की ओके जर समजा एका गोष्टीमुळे जर मोठा इम्पॅक्ट होणार असेल तर देन यू शुड थिंक ऑफ सिंग. सो फॉर एक्झाम्पल एखादी जर समजा प्रॉडक्टची कंपनी असेल आणि त्या कंपनीचा जर समजा बेस फॉर एक्झाम्पल पुणे किंवा फॉर एक्झाम्पल लेट्स टेक राईट, कोल्हापूरमध्ये असेल आणि ते प्रॉडक्ट विकलं जात आहे युएस मध्ये विकलं जात आहे, तर तू असा जर विचार केलास ना की कोल्हापूरमधनं ते प्रॉडक्ट युएस मध्ये विकणं हे तुला इझिली जमणार नाही राईट. लाईक तुला तिकडे कोणाला तरी रिप्रेझेंटेटिव्ह ठेवायला लागेल, तुला तिकडे काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायला लागेल, तुला बाकीच्या गोष्टी करायला लागतील. पण हेच जर समजा तिकडची एखादी कंपनी म्हणाली की ओके लेट्स जॉईन हँड्स, मी तुमच्या ह्याच्यात काही $2 of million टाकतो, मी तुम्हाला मदत करतो की तिकडे गो टू मार्केट कशी वाढवायची किंवा कसं करायचं. सो तू तिथे जर तो इम्पॅक्ट वाढणार असेल ना तर यू शुड डेफिनेटली थिंक ऑफ दिस M&A ऑपॉर्च्युनिटीज राईट, लाईक मर्जर अँड ऍक्विजिशन्स या ऑपॉर्च्युनिटीजचा तू विचार करू शकतो. आता या गोष्टी कशा विचार करायच्या, कशा काय करायच्या ना, तर मी तुला म्हटल्याप्रमाणे याचं असं काही एक स्ट्रेट फॉरवर्ड गाईड नाहीये. पण तुला ना थॉट प्रोसेस ही चेंज करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जर समजा कंपनीचा जर म्हणजे आता सीईओ असशील तर तुला जर समजा अशी कुठलीही ऍक्टिव्हिटी करायची असेल, तुला जर खूप मोठा इम्पॅक्ट करायचा असेल तर तुला ना हे 2-3 वर्ष आधीपासून रीच आउट करायला लागतं. सो एक खूप इंटरेस्टिंग वर्ड मी ना रिसेंटली ऐकला होता, म्हणजे त्याचं नाव आहे लक सरफेस एरिया राईट. सो तुझा लक सरफेस एरिया आहे ना हा तुला वाढवणं गरजेचं आहे. आणि तू कसा वाढवू शकतोस, तर तू बऱ्याच लोकांच्या बरोबर, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जे बरेच जे एंटरप्रेनर्स आहेत त्यांच्याबरोबर तू ऍडवायझरी, ज्यांना एक्झिट मिळाले त्यांच्याबरोबर तू ऍडवायझरी करू शकतोस. तू बेसिकली बऱ्याच कॉन्फरन्समध्ये जाऊ शकतोस. कारण का हे कसं आहे माहिती का, हे थॉट प्रोसेस आहे ऍक्च्युली राईट, लाईक की कशी तू बेसिकली की त्याच्यानंतर तू बोर्ड ऑफ डिरेक्टर्स असतात की ज्यांनी बऱ्याच या गोष्टी केलेल्या असतात कंपन्यांमध्ये, लार्ज कंपनीजमध्ये, तू त्यांच्याबरोबर बोलू शकतोस की कसं करायचं, काय करायचं, तुमचे कोणी ओळखीची लोक आहेत का, किंवा तू
तुझ्या क्लायंटच्या बरोबर राईट लाईक रिलेशनशिप डेव्हलप करून तू त्यांना विचारू शकतोस की आपण एकत्र अजून पुढे काय करू शकतो. म्हणजे आपण तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ना, या तुला करणं गरजेचं असतं. आणि बऱ्याच वेळा प्रश्नांची उत्तरही तुझ्याकडेच असतात राईट. पण तुला इतरांच्या बरोबर बोलून, तू इतरांच्या बरोबर डिस्कशन्स करून तू त्या गोष्टी आहेत राईट लाईक तुझा जो लक सरफेस एरिया आहे तो तू वाढवत असतोस. आणि तो एका वेळेस असा वाढतो की तुला नंतर त्या गोष्टी आहेत त्या इझिली जमतात. दुसरा एक अप्रोच असा असतो ना की तू इन्व्हेस्टमेंट बँकरकडे जाऊ शकतोस आणि इन्व्हेस्टमेंट बँकर्सकडे जाऊन मग तू तिथे ते डील होतं. पण पर्सनली म्हणजे ऑफकोर्स ते खूप मोठ्या डीलसाठी खूप इफेक्टिव्ह आहे, पण पर्सनली मला ते आवडत नाही कारण का ते ट्रान्झॅक्शनल होतं. मला असं वाटतं कुठली एक्झिट तू जर बघितलीस तर दॅट हॅज लाईक इट्स अ काइंड ऑफ अ मॅरेज राईट. सो तिथे तुला बेसिकली सगळ्या गोष्टी आहेत त्या म्हणजे इंट्रिकसीस तू जे मगाशी म्हणाला असतं त्या सगळ्या गोष्टी तुला माहिती पाहिजेत, त्यांची थॉट प्रोसेस माहिती पाहिजे, त्यांच्या इतर गोष्टी माहिती पाहिजेत. आणि अरे म्हणजे मला हे केल्यानंतर बऱ्याच गोष्टी पण जाणवल्या की एक महत्वाची गोष्ट अशी जाणवली की आपण काय करतो की म्हणजे ओव्हर प्रॉमिस आणि ट्राय टू ओव्हर डिलिव्हर एज वेल राईट लाईक म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम्स. पण रिअलिस्टिक प्रॉमिस कर आणि ओव्हर डिलिव्हर करायचा प्रयत्न कर. ट्राय टू गिव्ह मोर राईट लाईक टू अदर्स. आणि मला असं वाटतंय ना की तुझ्या बरोबरचे जे एंजल्स असतात म्हणजे आता एंटरप्रेनर्स आहेत ना, त्यांच्याकडे कसं आहे की आता नवीन स्टार्टअप करताना बऱ्याच वेळा मी मगाशी म्हटलं ना की मनी इज नॉट द ओनली थिंग राईट लाईक दॅट मॅटर्स इन माय ओपिनियन. आणि सॉरी तुझं चॅनलच म्हणजे त्या पॉडकास्टचं नाव पैसा आहे, पण पैशाचे ना वेगळे वेगळे स्वरूप आहेत. अरे सो आता तू इथं जर बघितलंस ना तर एंजल इन्व्हेस्टर्स असतात. आता माझ्याकडे राईट लाईक आमच्याकडे एंजल इन्व्हेस्टर्स राईट रियानमध्ये मी 20 एंजल इन्व्हेस्टर्स घेतले होते पहिल्या राऊंडमध्ये. आणि मी स्पेसिफिकली मला माहिती होतं की मला त्यांच्याकडनं काय पाहिजे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एकानी लिस्टेड कंपनीमध्ये सीईओ होता राईट, एक जण होता तो खूप मोठ्या फॅमिली ऑफिस किंवा फॅमिली कंपनी त्याची होती की जे तो बरेच वर्ष चालवत होता. त्याच्यानंतर एक जण जो होता मेकेन्झी मधला पार्टनर होता. सो असे राईट लाईक यांच्याकडनं तुला पैसे पण मिळतात आणि आय कॉल दॅट ॲज अ स्मार्ट मनी राईट लाईक आय मीन स्मार्ट पैसे जर तुला जर मिळाले घेता आले तर तुझी पण ग्रोथ होते, तुझी थॉट प्रोसेस चेंज व्हायला लागते, तुला बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडनं कळतात. तर मी तुला म्हटल्याप्रमाणे की तो जो अप्रोच आहे तो ऑफकोर्स सिस्टमॅटिकली तू घ्यायला पाहिजे, पण थॉट प्रोसेस आहे ना ही खूप सब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे ह्याची उत्तरं तुला अशी कुठल्या नवनीत किंवा कुठल्या तरी एखाद्या ब्लॉगवरती गेलास तू आणि वाचलीस असं पण होत नाही. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे भारतामध्ये पैशाची जी डेफिनेशन आहे ती इतर देशांमध्ये म्हणजे डेव्हलप कंट्रीजमध्ये जी डेफिनेशन आहे त्यापेक्षा खूप वेगळी आहे. म्हणजे बघायचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. तिथे खूप सहज म्हणजे तुम्हाला ऍक्सेस टू कॅपिटल हा खूप इझी आहे तिकडे. पण वेरात जर तुम्ही म्हणजे तुम्ही जर समजा बघितलं की इंडियामध्ये आता बऱ्याच स्टार्टअप्स इकडे येतात तर त्यांना फंडिंगसाठी खूप प्रॉब्लेम येतो इकडे. आणि जर कुठली कंपनी जरी फंडिंग देत असेल तरी ते बरेच कंडिशन्स टाकते, बरीच इक्विटी मागते, म्हणजे बऱ्याच अनरिअल गोष्टी. आणि कधी कधी काय होतं की फाउंडर्सना अशी सिच्युएशन आलेली असते की त्यांना पैसे नसतात, त्याच्यामुळे दे हॅव टू अग्री राईट लाईक ऑन सर्टन कंडिशन्स. सो बऱ्याच वेळा राईट लाईक हा चॅलेंज असतो. तर त्याच्यामुळे ना आपण म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे ती युएस मधली पुस्तकं वाचून आपल्याला इंडियामध्ये गोष्टी चालू करता येतील का, तर येस तुम्हाला इन्स्पिरेशन मिळू शकतं, तुम्हाला आयडियाज मिळू शकतात. पण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या इथे खूप वेगळ्या आहेत आणि त्या तुम्हाला ना एकदा कळाल्या त्या की तुम्हाला त्या खूप इझिली म्हणजे तुम्हाला तुमच्या फंडिंगमध्ये म्हणा किंवा तुम्ही कधी कुठल्या कोणाकडनं एंजल इन्व्हेस्टमेंट म्हणून घेत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. करेक्ट. तर आता तुम्ही आनंद अशा जे तुम्ही फंडिंग पण रेस करता अँड देन यू ऑल्सो डू एंजल इन्व्हेस्टमेंट. तर आपण पहिले तुमच्या फंडिंग पार्टचं बोलूया की तुम्ही आतापर्यंत बरेच फंडिंग घेतली असतील तुमच्या स्टार्टअपसाठी. तर केव्हा घेता तुम्ही फंडिंग्स? तुम्हाला केव्हा कळतं की हां म्हणजे आता फंडिंग घ्यायला पाहिजे आणि ऑफकोर्स पैसे जेव्हा कमी असतात तेव्हा फंडिंग घ्यायला पाहिजे असं बोलतात, किंवा लोक असे पण बोलतात की द राईट टाईम टू रेज फंडिंग इज वेन यू डोंट नीड इट. करेक्ट. तर काय तुमची स्ट्रॅटेजी कशी असते? बरोबर. सो याच्यात सुद्धा मी म्हणेन की ऑफकोर्स म्हणजे ऍज अ सीईओ, ऍज अ फाउंडर किंवा तुमच्या सिनियर मॅनेजमेंट यांना कळतं की ओके फंडिंगची आता गरज आहे आणि तुम्ही कुठली कॅपिटल घेताय याच्यावरती पण अवलंबून असतं. सो तुम्ही जर पहिली अगदी सीड म्हणजे अगदी एंजल राऊंडला जात असाल किंवा सीड कॅपिटल घेत असाल तर तेव्हा तुम्ही जनरली काय करता की तुम्ही तुमचे जे कोणी ओळखीची लोक आहेत किंवा एंजल इन्व्हेस्टर्स आहेत असे बरेच नेटवर्क्स असतात, तिथे जाऊन तुम्ही त्यांच्याकडनं कॅपिटल घेऊ शकता. पण कधी घेता हे तुम्हाला ना तुमच्या इंटरनल कंपनीमध्ये कळायला पाहिजे. आता मी जर तुम्हाला जर विचारलंस की मी कधी घेतो तर कदाचित मी थोडंसं लेट घेतो फंडिंग का, कारण का मला जेव्हा आयडिया जास्त चांगली प्रूव्ह होते, कारण का माझ्याकडे
थोडा बेस आहे ऍक्च्युली रिस्क घेण्याचा. पण correct. हेच आता जर समजा एखादा स्टार्टअप चालू करत असेल तर त्यांनी येस डेफिनेटली राईट लाईक बिफोर ही नीड्स द फंडिंग ही शुड स्टार्ट थिंकिंग ऑफ दिस फंडिंग फ्रॉम दॅट इन्स्टन्स. आणि मला ना एक खूप इंटरेस्टिंग रिसेंटली एका आमच्या वन ऑफ द इन्व्हेस्टर्सने एक खूप इंटरेस्टिंग पॉईंट सांगितला. तर माझा फंडिंग मध्ये खूप वेळ जात होता मध्ये, म्हणजे मी आता बोलत होतो काही इन्व्हेस्टरशी किंवा काय, कारण का इट्स व्हेरी टाइम कन्झ्युमिंग राईट. तुम्हाला त्यांना सगळ्या गोष्टी सांगा, त्यांच्याकडनं काय व्हॅल्यू ऍड होती ती बघा, ती क्वांटिफाय करा, ट्राय टू सी लाईक सो देर आर लॉट ऑफ थिंग्स दॅट यू हॅव टू लुक इन टू. तर त्यांनी मला काय सांगितलं की व्हाय डोंट यू डू इट इन दिस वे. 6 पर्यंत, संध्याकाळी 6 पर्यंत यू शुड फोकस ऑन द वर्क, आणि 6 नंतर तू मे बी यू स्टार्ट थिंकिंग अबाउट द इन्व्हेस्टिंग पार्ट, आणि मे बी एन्श्युअर दॅट. आता कधी कधी एक्सेप्शन्स असतील की दुपारी जर त्या इन्व्हेस्टरला वेळ असेल तर तू, पण जे काही प्रिपरेशन असेल, जी काही थॉट प्रोसेस असेल ती आफ्टर द वर्क कर. त्याच्यामुळे कसं की वर्क वरती इम्पॅक्ट होणार नाही, कारण का फंडिंग ही कशी आहे की बिझनेस ऍक्टिव्हिटी नाहीये तसं बघायला गेलं. बिझनेस ऍक्टिव्हिटी म्हणजे कसं की तुम्ही जेव्हा डायरेक्टली कंपनीमध्ये बिझनेस आणताय त्या पैशाचा रंग आणि इन्व्हेस्टर कडनं येणारा जो पैसा आहे त्याचा रंग हा वेगळा असतो. सो तुम्हाला म्हणजे जो बिझनेस मधनं येतो तो खूप इम्पॉर्टंट असतो पैसा, पण इन्व्हेस्टर्स कडनं येणार असतो ना तर ती एक लाईफलाईन तुम्हाला मिळालेली असते की तुम्हाला एक्सपेरिमेंट करण्यासाठी किंवा काय. आणि मी जसं म्हटलं तसं की एंजलमध्ये असाल तर तुम्ही वेगळ्यासाठी घ्या फंडिंग. जर तुम्हाला म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणजे खूप तेव्हा कशी असते की एंजल्स रिस्क खूप घेत असतात तेव्हा. सो यू हॅव टू ऑल्सो इन्श्युअर राईट की यू आर गिव्हिंग बॅक टू द एंजल्स वेन देर इज अ राईट ऑपॉर्च्युनिटी. सो मी आतापर्यंत 40 जणांचे एंजल इन्व्हेस्टमेंट घेतलेले आहेत. सो आय ऑलवेज थिंक राईट लाईक ऑफ देम फर्स्ट की त्यांना आपल्याला कसा जास्तीत जास्त रिटर्न देता येईल, परतावा कसा देता येईल, कारण का जेव्हा काही नव्हतं तेव्हा त्यांनी आमच्यावरती विश्वास टाकला. आता पुढचे जे असतात इन्व्हेस्टर्स राईट लाईक तर ते कसे असतात, प्रोफेशनल असतात. मग ते बोर्डवरती येतील तुमच्या, तुम्हाला काही स्टेप्स सांगतील, आणि दॅट इज ऑल्सो गुड राईट लाईक. म्हणजे तुम्ही जर त्यांच्याकडनं चांगल्या इन्स्पिरेशन आणि चांगल्या गोष्टी जर घेतल्या तर तुमच्या ग्रोथमध्ये पण त्याचा उपयोग होतो. आणि माझा म्हणजे असा रूल असा आहे की फंडिंग म्हणजे आता मी कुठल्याही कंपनीचं फंडिंग, कारण का मला थोडी सुरुवातीची कॅपिटल आहे ती मी देऊ शकतो, त्याच्यामुळे मी कुठल्याही कंपनीचं फंडिंग अशाच वेळेस घेतो जेव्हा मला तो फॉर्म्युला कळतो की बाबा मी जर 100 रुपये टाकले ना तर मला 500-1000 रुपये त्यातनं मिळू शकतात. हा फॉर्म्युला जेवढा तुमचा क्लिअर होत जातो आणि त्याला प्रॉडक्ट मार्केट फिट म्हणतात राईट. तर आनंद, मला विचारायचं होतं की तुम्ही तुमची फंडिंग कसं करतात, भले ती एंजल फंडिंग असू दे किंवा VC फंडिंग असू दे. सो फंडिंग करताना मी पहिली गोष्ट म्हणजे की एंजल फंडिंग असेल तर मला कोण जास्त मदत करू शकतंय, म्हणजे आता मी मगाशी आपण जसं म्हटलं तसं स्मार्ट मनी हा खूप महत्वाचा भाग आहे राईट. सो मला कोणाकडून फंडिंग पाहिजे हे मी आधी डिसाईड करतो. मग तसे मी प्रोफाईल्स फाइंड आउट करतो की मला ओके म्हणजे मला या XYZ म्हणजे मी जसं म्हटलं मेकेन्झी पार्टनर जर कोणी असेल किंवा लिस्टेड कंपनीचा CEO असेल किंवा कोणी क्वालिटी मधला असेल, क्वालिटी अश्युरन्स मध्ये यांनी काम केलेलं आहे, कोणी जपानमध्ये कुठल्या स्पेसिफिक डोमेन मध्ये काम केलं असेल. सो मला जी लोक पाहिजेत आणि प्रत्येक वेळेस ती राईट होतील किंवा त्यांना कम्प्लिटली मला त्यांच्याकडनं ऍडवाइस मिळेल असं नसतं, पण मी अशी आयडेंटिफाय करतो आणि मग मी त्यांच्याबरोबर बोलून राईट म्हणजे फंडिंग घेण्याच्या आधीच मी त्यांच्याबरोबर रिलेशनशिप डेव्हलप करतो. मी त्यांना सांगतो अशी आयडिया आहे, तुम्हाला काही त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला आहे का इंटरेस्ट, आणि मग एकदा ते रेडी झाले, त्यांना पण आयडिया आली की मग त्यांना मी फंडिंग बद्दल विचारतो. हे मी एंजल्ससाठी झालं. पण व्हेअरएज फॉर VCs इट इज व्हेरी डिफरंट, कारण का मी म्हटल्याप्रमाणे VCचे जे पैसे असतात त्यांचा अगेन रंग थोडा वेगळा असतो की ज्याच्यामध्ये ते बेसिकली तुमच्याकडनं जास्तीत जास्त म्हणजे ते आधी पहिली गोष्ट म्हणजे ते कधी येतात तुमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला की जेव्हा प्रॉडक्ट मार्केट फिट तुमच्याकडे असतं राईट. जेव्हा तुम्ही काहीतरी प्रूव्हन तुमचं एखादं म्हणजे सेल्सची स्ट्रॅटेजी म्हणा किंवा काही अशी स्ट्रॅटेजी जी वर्क झालेली असते तेव्हाच VC येतात, आणि मग तेव्हा ते प्रोफेशनल पण ऍडवाइस देतात. सो त्यांच्यासाठी ती कंपनी ग्रो कशी करायची म्हणजे आता सिरीज A, सिरीज B, सिरीज C अशा राऊंड असतात, तर तिथे हे VCs किंवा प्रोफेशनल इन्व्हेस्टर्स ते येतात आणि ते तुम्हाला तिथे मदत करतात. मग तिथे तुम्हाला सिस्टमॅटिकली राईट कसे रेज करायचे, त्याच्यानंतर तुम्हाला रेज केल्यानंतर सुद्धा ते कशा प्रकारे वापरता येतील, तुम्ही कुठे कुठे कशी इन्व्हेस्टमेंट कराल याच्याबद्दल बराच ते गायडन्स पण देतात. करेक्ट. ओके. सो तुम्हाला डिपेंडिंग ऑन द स्टेज ऑफ द कंपनी यू शुड डिसाइड की कोणाकडनं तुम्ही पैसे घ्यायला पाहिजे. अच्छा, म्हणजे तुम्ही म्हणताय की प्रोडक्ट मार्केट फिट इम्पॉर्टंट असतं VC साठी. हो बरोबर. की एक PMF बनल्यानंतर VC फंडिंग इझी असते आणि तेव्हाच तुम्ही आय थिंक अप्रोच करायला चालू करायला पाहिजे VCसाठी. बरोबर. आता हे ना सांगणं खूप इझी आहे प्रॉडक्ट मार्केट फिट आणि हे, पण प्रॉडक्ट मार्केट फिट पर्यंत जाणं हे खूप डिफिकल्ट जर्नी ऍक्च्युली. म्हणजे आणि बऱ्याच वेळा तू जर बघितलेस फाउंडर्स तर ते दे आर स्ट्रगलिंग टू फाइंड द प्रॉडक्ट मार्केट फिट.
आणि हे अगेन मी तुला आपलं जसं सुरुवातीला आनंद देशपांडे सर त्यांनी एक खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट सांगितली की कंपनीज या वेगळ्या वेगळ्या ऑर्बिटमध्ये असतात. सो तुम्ही पहिल्या ऑर्बिटमध्ये प्रॉडक्ट मार्केट फिट पाहता आणि तुमचा तो एस कर्व होतो, त्यानंतर पुढचा एक एस कर्व असतो सेकंड ऑर्बिटमध्ये येतात. सो प्रत्येक ऑर्बिटमध्ये जाताना वेगळे वेगळे चॅलेंजेस असतात. चॅलेंज काय होतो माहितीये का, की आपण आपल्याकडे आता पहिल्या ऑर्बिट मधलं आणि शेवटच्या ऑर्बिट मधली खूप इन्फॉर्मेशन आहे, पण पहिल्यातून सेकंड मध्ये गेल्यावर ते सेकंड ऑर्बिटमध्ये काय गोष्टी करायला पाहिजेत याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन खूप कमी आहे. पण त्याचे प्रॉडक्ट मार्केट फिट आहे ना, तर ती पहिली स्टेप आहे तुम्हाला सेकंड स्टेजमध्ये जाण्यासाठी. आणि तिथे खूप लोक म्हणजे खूप फाउंडर्स आहेत ते चॅलेंजिंग स्टेज मधनं जातात, त्यांना ना बऱ्याच गोष्टी कळत नाहीत. आणि इनफॅक्ट ना मी आता रिसेंटलीच एक कविता पण केली आहे या म्हणजे जे प्रॉडक्ट मार्केट फिट सर्च करत असतात त्यांच्यावरती मी एक कविता केली. तर मी ती नक्कीच म्हणजे मला आवडेल ती हे करायला. ओके. सो आणि मी त्यांना ना म्हणजे स्वायत्त व्यावसायिक असं म्हटलंय. म्हणजे मला म्हणजे जे मोकळे किंवा जे फ्री स्पिरिट वाले एंटरप्रेनर्स, म्हणजे एंटरप्रेनर्स का असतात हे, की त्यांना काहीतरी स्वतः गोष्टी करायच्या असतात, व्हॅल्यू ऍड आणायचे असते. तर मला जो स्वायत्त शब्द आहे तर तो मला माझ्या आईकडनं कळालाय, पण मला तो राईट शब्द सापडत नव्हता, पण मी त्या स्वायत्त असं व्यावसायिक असं म्हणतो, जस्ट डिस्क्लेमर म्हणून. पण परत एकदा म्हणजे ही जी कविता आहे ही फाउंडर्सना डेडिकेटेड आहे, कारण का दे गो थ्रू लॉट ऑफ चॅलेंजिंग स्टेजेस. आणि असे फाउंडर्स की जे प्रॉडक्ट मार्केट फिटच्या सर्च मध्ये आहेत, राईट. सो तुमचे कोणी मित्र किंवा तुम्ही तुमच्या कोणी ओळखीचे लोक असतील जी फाउंडर्स आहेत आणि ते या स्टेज मधनं जातात, तर परहॅप्स यू कॅन रिलेट, राईट, लाईक व्हॉट्स गोइंग थ्रू देअर माइंड. ओके. तर कविता अशी आहे, त्या स्वायत्त व्यावसायिकांचा जीव घुसमटलेला असे का, त्या स्वायत्त व्यावसायिकांचा जीव घुसमटलेला असे का, जिद्द उरात ज्यांच्या तरी झुकती खांदे असे का. रात्रीस झोप ना येणे ना प्रश्न काही सुटावे, दिवसभरच्या प्रयत्नानंतर काहीही न केले असे का वाटावे. सामावून घ्यायचा स्वभाव हा त्यांचाच शत्रू बने, सामावून घ्यायचा स्वभाव हा त्यांचाच शत्रू बने, जाणीव नसे त्याला टोकून का नाही बोले. व्यावसायिक आहेस तू नफा मिळवणे गरजेचे, व्यावसायिक आहेस तू नफा मिळवणे गरजेचे, ज्याला हे उमगले त्या सोबतच का नाही चाले. म्हणजे तुमचे को फाउंडर्स असतात किंवा तुम्ही बेसिकली जे पार्टनर्स असतात तुमचे सिनियर मॅनेजमेंट मधले असतात, तर नफा मिळवणं हाच आपला किंवा प्रॉफिट होणं हेच आपलं ध्येय असतं. आणि हे कन्सिस्टंटली करता आलं तरच आपल्याला प्रॉडक्ट मार्केट फिट वरती जाता येतं. ओके. पुढची लाईन पण खूप महत्वाची आहे आणि ती सगळ्यांसाठी, म्हणजे जे आपल्या बरोबर काम करतायत किंवा आपले वेंडर्स आहेत किंवा आपण ज्यांच्या बरोबर करतोय सहकारी आहेत तुमचे. सो सर्वांना समान हक्क मिळणे आहे हे चुकीचे, सर्वांना समान हक्क मिळणे आहे हे चुकीचे, जो जे जेवढे करी तो तेची पावे हे मनात रुजवावे. म्हणजे तुम्ही जेवढं कॉन्ट्रीब्युशन करताय ना तर तेवढा तुम्हाला मिळायला पाहिजे. म्हणजे ऑफकोर्स आता काही कंपन्यांमध्ये कमी म्हणजे खूप कॉन्ट्रीब्युट करून सुद्धा कमी मिळतात गोष्टी, किंवा कमी कॉन्ट्रीब्युट करून सुद्धा जास्त मिळतात. तर तो बॅलन्स कसा साधायचा याच्यावरती पण तुमचा ऍज अ फाउंडर लक्ष तुमचं असायला पाहिजे. करेक्ट. स्वायत्त व्यावसायिकांचा संदेश हे सांगतो, स्वायत्त व्यावसायिकांचा संदेश हे सांगतो, अनुत्तरित क्षणातही यशाची आस धरतो. आता बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्नांची उत्तरच मिळत नाहीत, आणि लहानपणापासून आपल्याला सवय काय आहे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे अशा प्रकारेच लिहायचं असतो, राईट. म्हणजे हेच उत्तर पाहिजे, हे आपल्यासारखं आतापर्यंत लहानपणापासून बिंबवलं गेलेलं आहे. पण तू इथे बघितलंस तर म्हणजे जेव्हा कुठली कंपनी, म्हणजे तू चालू केली आहेस कंपनी, बऱ्याच जणांची तू बघतोयस आता कंपन्या, तर उत्तरच नाहीयेत बऱ्याच प्रश्नांची. पण त्या स्टेजमध्ये राहणं, त्या अबस्ट्रॅक्ट स्टेजमध्ये राहणं हे खूप गरजेचं आहे ऍक्च्युली. आणि ती त्यात सुद्धा तू सारखं यश बघणं, तुला कसं सक्सेसफुल तू होशील, कसं ते प्रॉडक्ट पुढे नेशील यासाठीचा सारखा विचार किंवा ध्यास असणं ना हे खूप इम्पॉर्टंट आहे, आणि ते असतं सगळ्या फाउंडर्समध्ये. करेक्ट. आता शेवटचं कडवं आहे, जीवनाच्या या रणात विजयास सज्ज राहू, जीवनाच्या या रणात विजयास सज्ज राहू, किरण धरून आशेचा उद्या जोमाने वाट चालू. म्हणजे कितीही चॅलेंजेस असतील तरी आपल्याला पुढे जाणं हे गरजेचंच आहे, आणि जोमानी, राईट, लाईक आशावादी राहून पुढे जाणं हे गरजेचं आहे कुठल्याही फाउंडरसाठी. आणि अगेन हे सगळेच फाउंडर करतात, पण बऱ्याच वेळा
ही कविता म्हणजे मला अशासाठी मी का म्हंटल मगाशी तुला की मला ही कविता फाउंडर्सना डेडिकेट करायची जे प्रॉडक्ट मार्केट फिट शोधतायत आता, तर दे आर गोइंग थ्रू लॉट ऑफ चॅलेंजेस. सो तर तिथे जर समजा ना आपल्याला त्यांना मदत करता आली आशिष, तर दिस इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट. पण ती व्यथा मांडण्यासाठी मी ही एक छोटी कविता केली होती. आय थिंक खूप रिलेटेबल असणार आहे ही कविता सगळ्याच फाउंडरसाठी. आणि मलाही जसं तुम्ही बोलले, मी पण फाउंडर होतो एका टायमाला, तर मलाही खूप रिलेटेबल आहे. एस्पेशली 5th पॉईंट जो तुम्ही बोललेत की स्वतःच तो सगळ्याच गोष्टीमध्ये सक्सेस शोधतो, राईट. आणि ते शोधणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मी नव्हतो तसा. आय रिमेंबर की आम्ही जेव्हा त्या जर्नीमध्ये होतो तेव्हा असं आपल्याला वाटतं की यार काय करतोय आपण, की आपण खूप छोट्या गोष्टी करतोय, बाकीचे लोक बघा काय करतायत. पण माझा को फाउंडर मला आठवण करून द्यायचा की बघ आशिष, आपण 6 महिने पहिले कुठे होतो, आपण 6 महिने पहिले ही गोष्ट अफोर्ड पण नव्हतो करू शकत, पण आता आपण ते करतोय. म्हणजे दॅट इज अ सक्सेस इन इटसेल्फ. आणि यू शुड रिअलाइज दॅट. तर आय थिंक ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरा पॉईंट जो चांगला खूप मला आवडला तो तुमचा जो थर्ड पॅरा होता अबाउट कन्फ्रंटेशन, की आपण कन्फ्रंटेशन का नाही करत जेव्हा आपल्याला माहिती आहे की समोरच्याचं थोडं आपल्याला खुपतंय किंवा चुकतंय, तर आपण बोलत का नाही त्याच्याबद्दल. तर आणि आय थिंक ॲज अ महाराष्ट्रीयन आपल्यामध्ये ते नाही आहे, ते कमी आहे. की आपलं असं असतं की आपण सगळं ते दाबून घेतो आणि नंतर ते फुटून जातं एक दिवस. बरोबर. आणि आय थिंक त्याच्यामुळेच आपल्या आधीच्या जनरेशनचे लोक ते पण बोलतात की बिझनेस करा, पण पार्टनरशिप ठेवून तर करूच नका जर बिझनेस करायचा जरी असेल तर. तर आय थिंक ते कन्फ्रंटेशनचं पॉईंट जे होतं ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला काय वाटतं की कन्फ्रंटेशन का नाही आपण करत असं? बघ, का नाही करत हा एक भाग की आपण ना बऱ्याच वेळा भांडणं टाळायचा प्रयत्न करतो कुठल्याही गोष्टीमध्ये. म्हणजे आपला जो नॅचरल स्वभाव, म्हणजे कोणाला आवडतात रे भांडणं झाल्यावरती भांडणारा दुःखी होतो, दोघही जण दुःखी होतात. तर आपण ती टाळायचा प्रयत्न करत असतो. पण बऱ्याच वेळा ऍट द एक्सपेन्स ऑफ व्हॉट, की तुमची जी इंटरनल पीस आहे, तर त्याला ट्रेड करता, राईट. लाईक तुम्ही जेव्हा कन्फ्रंट करत नाहीत किंवा जेव्हा पटत नाहीत गोष्टी, आणि नुसता तो एकच भाग नाही, कन्फ्रंटेशन हा एक भाग नाहीये, राईट. तुम्ही जेव्हा कुठल्याही व्यक्तीबरोबर बिझनेस करता, तर तुम्ही एक पार्टनर असता त्याच्याबरोबर. जेव्हा तुम्ही कोणाच्याही बरोबर बिझनेस करता, तर तेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर तुम्हाला कायम बिझनेस करायचा आहे या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करून गोष्टी करत असतात. सो त्याच्यामुळे तुमचा जो हेतू, तुमचे इंटेन्शन्स राईट असतील ना, तर इट डझंट मॅटर, राईट. लाईक की थोडे तुमची भांडणं होतील, पण महत्वाची गोष्ट अशी आहे ह्याच्यामध्ये की तुम्हाला त्या गोष्टी आहेत त्या कन्फ्रंट करणं, म्हणजे त्याला दुसऱ्याला सांगणं, त्याच वेळेस सांगणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणजे आता घरामध्ये जेव्हा असतात, ते जपानमध्ये खूप एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे आणि मला ती खूप आवडली ऍक्च्युली. जपानमध्ये ना काझुको खाई म्हणतात एक. ओके. म्हणजे काझुको म्हणजे फॅमिली आणि खाई म्हणजे मीटिंग, राईट. काझुको खाई नावाची एक कन्सेप्ट आहे. सो आठवड्यातनं, म्हणजे आता माझ्या मित्रांच्याकडे किंवा काय मी असं बघायचं होतं, त्यांच्याकडे असे आठवड्यातनं एक मीटिंग व्हायची. पण त्याच्यामध्ये जे काही खुपतंय किंवा जे काही गोष्टी इम्प्रूव्ह करता येतील किंवा ज्या काही गोष्टी असतील, तर त्या डिस्कस करायचं. आता तिथली पद्धत वेगळी आहे, आपल्याकडची पद्धत वेगळी आहे. पण हीच जर समजा आपण कंपन्यांमध्ये पण आणू शकलो, की तुम्ही जे काही तुम्हाला खुपतंय ते तुम्ही जर ओपनली बोललात ना, तर लॉंग रन मध्ये जे काही चॅलेंजेस होणार आहेत, तर ते कमी होतील तुमचे. सो खरंच म्हणजे कन्फ्रंटेशन खूप इम्पॉर्टंट. मी ना एक सांगतो की मी 2016-17 मध्ये US मध्ये जेव्हा गेलो होतो, म्हणजे सिलिकॉन व्हॅलीमध्ये, तो बऱ्याच इन्व्हेस्टर्सना मी भेटलो. तर तेव्हा एक खूप सक्सेसफुल इन्व्हेस्टर आहे. तर मी त्याला विचारलं की एक तू मला गोष्ट अशी सांग ना, की ज्या सक्सेसफुल स्टार्टअप झाल्यात आणि ज्या अनसक्सेसफुल आहेत, तर मला एकच गोष्ट अशी समजून घ्यायची की काय असते त्यांच्यामध्ये वेगळी गोष्ट. तर त्याच्यात तो म्हणाला की ना, ओपनली कम्युनिकेट करतात ती फाउंडर्स. सो ते जेव्हा ना मतभेद, राईट, म्हणजे तो म्हणाला की इनफॅक्ट तू क्लायंटच्या समोर सुद्धा ते एकमेकांमध्ये मतभेद असतील तर ते सांगतात, म्हणजे ऑफकोर्स इन अ पॉझिटिव्ह स्पिरिट किंवा राईट वे. पण तो जो भाग आहे ना, की तुझे मतभेद असणं आणि ते मतभेद असलेले सांगणं, हे खूप महत्वाचं आहे. आणि मी ना, म्हणजे कंपनीज जेव्हा चालू करतो, तर तेव्हा फाउंडर्स जे असतात ना, बघ कसं असतं की तू सगळ्या गोष्टी एकत्र करू शकत नाहीस. सो तुला एक खूप स्ट्रॉंग टीम लागते. आणि मी खूप फॉर्च्युनेट आहे, म्हणजे आता तू माझी जर पहिली कंपनी बघितलीस, तर त्याच्यामध्ये म्हणजे आधी व्हिजिटेक सोल्युशन होती, की जी डिजिटल गराज ग्रुप जो आहे जपानमधला, म्हणजे ते लिस्टेड ग्रुप कंपनी तिकडची, त्यांनी जे तेव्हा अक्वायर केली. तर माझा जो आधीचा पहिला सगळ्यात को फाउंडर, म्हणजे जो गौतम कुलकर्णी, ज्याच्याबरोबर मी चालू
केलं काम. तर म्हणजे वी आर, म्हणजे मी जेव्हा कंपनी रिप्रेझेंट करतो तर तो माझ्या शेजारीच बसला आहे अशा प्रकारेच मी बोलत असतो. सो वी आर सो सिंक राईट, लाईक विथ इच अदर. असंच माझे इतर ज्या कंपन्या आहेत राईट, लाईक रियानसाठी असेल तर निशांत जाधव नावाचा माझा कलिग आहे. त्याच्यानंतर म्हणजे बाकीच्या ज्या मी काही कंपन्या चालू केल्या तर त्याच्यामध्ये लाईक वी आर व्हेरी सिंक राईट, लाईक ऑन दॅट पार्ट, की काही जरी असेल ना तरी ते तुम्ही एकमेकांशी बोलायला पाहिजे. आणि मग ते कन्फ्रंटेशन होतं, कधी कधी मतभेद होतात, मग त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एका लॉजिकल कन्क्लुजनला तुम्ही येता आणि देन यू कॅन स्टार्ट राईट, लाईक सेइंग की व्हॉट इज द बेस्ट फॉर द कंपनी. आणि ह्याच्यात ना एक महत्वाचा पार्ट आशिष जो बघण्याचा असतो तो म्हणजे तो त्यामध्ये ना आनंद नसतो, निशांत नसतो किंवा गौतम पण नसतो राईट. त्याच्यामध्ये असते कंपनी राईट, लाईक कंपनीसाठी काय चांगलं आहे. आणि इफ दॅट इज द फोकस देन थिंग्स राईट लाईक बिकम मच मोर इझियर राईट. जेव्हा तुझा हेतू जेव्हा जर पर्सनल काहीतरी बेनिफिटचा असेल ना तर मग कम्युनिकेशन खूप वीक होतं त्याच्यामध्ये. सो आणि मग ते कसं की फाउंडर्सच राईट पाहिजेत त्याच्यासाठी. बरोबर. आणि आय थिंक अजून एक गोष्ट मला वाटते की आपल्याला कन्फ्रंटेशन कसं करायचं हे शिकवलं नाही आहे. काय होतं की आपल्याला वाटतं की कन्फ्रंटेशन वाईट गोष्ट आहे, म्हणजे तुम्ही जर बोलाल तर भांडण होईल. आणि आय थिंक कन्फ्रंटेशन शुड ऑल्सो बी डन इन अ राईट वे राईट. आणि देर इज अ राईट वे टू डू कन्फ्रंटेशन. जसं आपण बघतो बाकीच्या कम्युनिटीजमध्ये किंवा नॉर्थमध्ये जेव्हा कन्फ्रंट करतो आपण तेव्हा ते जेव्हा हसून बोलतात सगळ्या गोष्टी, म्हणजे आणि आता सँडविच इफेक्ट पण असतं की एक चांगली गोष्ट बोला, मग वाईट गोष्टी बोला, मग एक अजून चांगली गोष्ट लागा. तर हे सगळं आपल्याला शिकवलं नाहीये, म्हणून त्याच्यामुळे मला वाटतं की ते कन्फ्रंटेशन कुठेतरी आपल्याला राहून गेला कन्सेप्ट ॲज अ कम्युनिटी. बट सही आहे, मला खूप आवडली ती कन्सेप्ट जी जपानमध्ये वापरतात. त्याचं नाव काय, काजुको खाई म्हणजे फॅमिली मीटिंग राईट, लाईक फॅमिली मीटिंग एक आठवड्याला एक मीटिंग ठेवणं किंवा एक मीटिंग असणं. तर असे अजून काही कन्सेप्ट असतील ना की जे तिकडे ते करत असतील, जे तुम्हाला आवडत असतील, जे आपण मे बी इम्प्लिमेंट करू शकतो. बरोबर. तसे काय असतील? सो अशा तिथे बऱ्याच आहेत. आणि मे बी काजुको काही जसं घरासाठी म्हटलं ना तर तशीच ऑफिसमध्ये त्याला होरेन्सो म्हणू शकतो आपण. म्हणजे तो ना 3 शब्दांचा एक शब्द बनलाय, हो कोकू रेनराकू आणि सोदान, हो रेन्सो असा हा शब्द बनलाय. तर त्याच्यामध्ये काय की ते म्हणतात की कुठलाही एखादा प्रॉब्लेम असेल किंवा कुठलीही सिच्युएशन असेल तर तेव्हा ना तुम्ही हो कोकू म्हणजे काय की तुम्ही पहिल्यांदा ती रिपोर्ट करा. ओके. त्याच्यानंतर रेन राखू म्हणजे त्यांना आधी कॉन्टॅक्ट करा, म्हणजे रिपोर्ट करा, त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि तिसरी म्हणजे काय तर सोदान, म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर डिस्कशन करा ती कुठलाही प्रॉब्लेम. तर हो रेन सो हे तिथे खूप वापरलं जातं. म्हणजे आपल्याकडनं बऱ्याच वेळा असं होतं की आपण लास्ट मिनिटला त्यांना सांगतो की अरे हा असा प्रॉब्लेम आहे म्हणून मला आज ही डिलिव्हरी करता येत नाही, उद्या येईल करता. पण हेच जर तुम्ही वापरलं की तुम्ही त्यांना आधी रिपोर्ट केला, तुम्ही त्यांना कनेक्ट करायचा प्रयत्न केला, तुम्ही त्यांच्याबरोबर डिस्कशन केलं, तर बऱ्याच गोष्टी आहेत ना या चांगल्या प्रकारे आपल्याला त्यांना सपोर्ट करता येऊ शकतात. सो हो रेन सो हा एक शब्द मला नक्की म्हणजे आपल्या व्ह्युअर्स साठी खूप चांगला उपयोगी शब्द आहे. दुसरा एक जो आहे तो म्हणजे आपण बऱ्याच वेळा ऐकला असेल, खाईझेन नावाचा एक शब्द आहे. सो म्हणजे तुम्ही नेहमी चांगलं कसं व्हाल, म्हणजे गेट 1% बेटर डेली, म्हणजे जेम्स क्लिअरनी त्याच्या ॲटॉमिक हॅबिट्स बुक मध्ये ते लिहिलेलं आहे राईट की तर खाईझेन म्हणजे गेट 1% बेटर डेली. तर तो जो कंपाऊंड इम्पॅक्ट जो होतो ना तो खूप चांगला होतो. म्हणजे आता एखादी कॉफी शॉप असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही जर एक सजेशनचा फॉर्म ठेवला किंवा एखादा तो जो फाउंडर आहे किंवा त्या कंपनीचा जो ओनर आहे तर त्यांनी जर सारखं विचारलं की अजून काय चांगलं करता येईल कॉफी शॉपमध्ये, कंटिन्युअसली जर तुम्ही इम्प्रूव्ह करत राहिलात तर एक दिवस असा येईल की ती कॉफी आधीच्या पेक्षा खूप चांगली असेल. किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये राईट, लाईक तुम्ही कंटिन्युअसली इम्प्रूव्ह करायला पाहिजे. आणि तेच आम्ही करतोय की मी जे तुला म्हटलं की डेली आम्ही जी गेट 1% बेटर डेली हे मी दररोज एक सजेशन टाकतो. तर आमचा अशी आयडिया आहे की त्यातनं छोटे छोटे चेंजेस जरी आपण करत गेलो ना तरी ओव्हर द पिरियड ऑफ टाइम वी कॅन कंपाऊंड अँड बिकम बेटर ह्युमन बिईंग ॲज वेल. त्याच्यानंतर एक कन्सेप्ट आहे हारा हाचीबू. आणि हा ना म्हणजे माझ्यासाठी सुद्धा ऍप्लिकेबल आहे, सगळ्यांसाठीच ऍप्लिकेबल आहे. सो त्याचा लिटरल अर्थ असा आहे की डोंट ईट टू मच, किंवा 80%च तुम्ही तुमचं पोट भरा, तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त नका खाऊ. आणि म्हणजे तर इथे असा आता आपल्या बिझनेस कॉन्टेक्स्टमध्ये जर अर्थ घ्यायचा असेल तर म्हणजे बिझनेस शुड ऑलवेज कीप सम मनी सेव्ड राईट. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रॉडक्ट मार्केट फिट होऊन मोठी कंपनी व्हायला लागता तर तेव्हा तुम्ही थोडं सेव्हिंग पण करायला पाहिजे. तर इथे तो पण एक अप्लाय करता येऊ शकतो. त्याच्यानंतर इकिगाई राईट, त्याच्यावरती पुस्तक पण आहे खूप मस्त. म्हणजे यू शुड फाइंड हॅपीनेस इन द वर्क राईट, लाईक तुम्हाला जे आवडतंय, जे तुम्ही खूप आनंद करताय, ज्याच्यासाठी मार्केट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात, असा तुम्ही एक ओव्हरलॅप असलेला एक भाग काढा आणि
त्या एरियातच तुम्ही फोकस करा. त्याला इकिगाई म्हणतात. सो अशा बऱ्याच आहेत. मला अजून एक जो आवडतो ना कन्सेप्ट त्यांचा, तो म्हणजे वाबी साबी. तर वाबी साबी म्हणजे काय, तर फाइंड ब्युटी इन इम्परफेक्शन. राईट. आपण काय म्हणतो की परफेक्शन मध्ये तर ब्युटी सगळेजण बघतात. तर वाबी साबी ही कन्सेप्ट खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे बरेच असे तिकडे शॉप्स आहेत, म्हणजे असे खूप नाही आहेत, पण असे काही शॉप्स आहेत जे मी बघितलेत की ते थोडा डिफेक्ट असलेले किंवा फ्लॉ असलेल्या गोष्टी त्या तिथे ठेवतात. आणि म्हणजे दे शो दॅट लाईक दे आर युनिक. पण द आयडिया इज दॅट इम्परफेक्शन मध्ये सुद्धा ब्युटी आहे, तर ती पण बघायला शिका तुम्ही. सो अशा काही कन्सेप्ट आहेत ना, त्या जपानमध्ये खूप इंटरेस्टिंग आहेत आणि म्हणजे खूप शिकायला त्याच्यातून मिळू शकतं आपल्याला. नाईस नाईस. आय एम शुअर म्हणजे हे जर आपण इम्प्लिमेंट करायला लागलो हळूहळू तर आपल्याला पण खूप ग्रोथसाठी पण खूप हेल्पफुल आहे सगळ्या गोष्टी. सही आहे. तर आनंद, नाव कमिंग बॅक टू पैसा, जर तुम्ही टाइम ट्रॅव्हल करू शकला, तुम्ही जेव्हा 18चे होते, जेव्हा तुमचं वय 18 होतं, त्यावेळेला जर तुम्ही टाइम ट्रॅव्हल केलं तर तुम्ही काय वेगळं करणार वेन इट कम्स टू मनी? राईट. सो दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. म्हणजे मी आता 18-19 वर्षाचा होतो, म्हणजे 12वी झाली असेल आणि इंजिनिअरिंगला मी जेव्हा जाणार आहे, तर तेव्हा म्हणजे मला तेव्हा त्यावेळेस पैशाचं एवढं महत्व नव्हतं. कारण का कसं की घरचे सगळेजण ते कव्हर करत होते. राईट. लाईक म्हणजे कुठे फीज असतील किंवा काय असतील. सो तो अवेअरनेस नव्हता. तर मी म्हणेन की ऑफकोर्स मी स्वतःला पण तिथे असं चेंज करेन की मी थोडा पैशांबद्दलचा अवेअरनेस आणेन. म्हणजे तुझा जसा पॉडकास्ट आहे ते ऐकून, किंवा आता ऐकणारे बरेच असणार आहेत की ज्याच्यामध्ये लोकांना अवेअरनेस येईल की बाबा ओके, पैसे हे इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन किंवा त्याच्याबद्दल तुमचा अवेअरनेस हा वाढणं हे गरजेचं आहे. सो मी पहिली गोष्ट काय करीन की थोडं इन्व्हेस्टमेंट बद्दल शिकेन. पण मी तुला मगाशी असं म्हटलं तसं की पैसे ही एकच डायमेन्शन नाहीये. मी त्यावेळेस अजून काय गोष्टी करीन की त्या पैशातून मी काही ट्रेनिंग कोर्सेस करेन. राईट. लाईक म्हणजे मला नक्की आता एक करायला आवडेल तो म्हणजे कम्युनिकेशन स्किल्सवरचा, की तो इतका इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आता मी जर तेव्हा जपानला जाणार आहे मला माहिती असतं, तर मी तेव्हापासून जॅपनीजचे ट्रेनिंग किंवा जॅपनीजमध्ये मी थोडं इन्व्हेस्ट करून की कसं शिकता येईल, काय करता येईल. सो बरेच चांगले कोर्सेस असतात इथे आता. आणि आता तर इतक्या चांगल्या कोर्सेस इथे आपल्याला म्हणजे पुण्यामध्ये म्हण किंवा ऑनलाईन म्हण हे आहेत. तर मी ते कोर्सेस तसे करीन. दुसरी गोष्ट मी करीन की ऑफकोर्स फिटनेसवरती सुद्धा तेव्हापासूनच मी जास्त फोकस करीन. कारण का मी तो म्हटलं, वेल्थ आहे ना, तर ती प्रत्येक दृष्टिकोनातून आपल्याला बघायला पाहिजे आणि ती जर आपल्याला मिळवता आली ना, तर आपल्याला आपल्यासाठी ते खूप उपयोगी आहे. सो ऑफकोर्स इन्व्हेस्टमेंटचा पण मी विचार करीन जर परत तू मला नेलं तर. पण मी इतर गोष्टीत सुद्धा की मला ज्या स्किल्समध्ये चांगलं व्हायचंय, म्हणजे आता मी जर समजा त्यावेळेस जर मला असं वाटलं असतं की बाबा ओके, मला जावामध्ये अजून चांगलं व्हायचंय, तर मी कदाचित अजून जास्त स्पेंड करून जावामध्ये मी वेळ देईन, जावामध्ये मी काही शिकेन, गोष्टी शिकेन. सो तुमचा स्पेसिफिक जो एरिया आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही काम करताय त्याच्याबद्दलचं नॉलेज असेल, याच्यावरती तुम्ही जर जास्त वेळ दिलात आणि अजून एक गोष्ट म्हणजे की खूप कनेक्शन्स वाढवलीत, तर दॅट विल बी व्हेरी हेल्पफुल. सो मी अगेन 18 वर्षाचा झालो आणि मला जर काही गोष्टी करायच्या असतील तर मी नक्कीच या गोष्टी करेन. करेक्ट. खूप खूप छान आनंद. मला आवडलं की तुम्ही यू आर बिंग ऑनेस्ट अबाउट मनी पार्ट वेन इट कम्स टू युअर 18 year old सेल्फ. आणि मलाही असं वाटतं की म्हणजे मी माझ्या 18 year oldला मी काय म्हणालो असतो, इज टू हॅव बिगर ॲस्पिरेशन्स वेन इट नॉट जस्ट अबाउट मनी बट ऑल्सो अबाउट अदर थिंग्स, की ड्रीम बिग. कारण माझं 18 वर्ष असं होतं की आय हॅड नो पाथ, आय हॅड नो विजन की कुठे जायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, पैसा पाहिजे लाईफमध्ये, ते सगळं काहीच नव्हतं. आणि हाच उद्देश माझा हा पॉडकास्टसाठी पण आहे की वेन अ यंगर ऑडियन्स इज वॉचिंग दिस, त्यांना असं कळायला पाहिजे की हां, म्हणजे आपणही ते करू शकतो, आपणही स्वप्न बघू शकतो मोठे, आणि बघायलाच पाहिजे. कारण दॅट्स हाऊ वी आर गेटिंग देअर. आणि आय थिंक वी हॅव दॅट डेकेड ऑर टू इन आवर फेवर. इंडियासाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे हे डेकेड. तर आय थिंक मला तेच म्हणायचं आहे की आपल्या यंगर ऑडियन्सला पण की ड्रीम बिग आणि इट्स पॉसिबल. तर करेक्ट. आता आनंद, आपण एंडला येतोय, वी आर रिचिंग टुवर्ड्स दी एंड. लास्ट क्वेश्चन मला तुम्हाला विचारायचं आहे की यंगर जनरेशनला तुम्ही काय एक ॲडवाईस कराल, एस्पेशली वेन इट कम्स टू मनी? सो म्हणजे मी थॉट प्रोसेस जी आहे माझी, राईट, लाईक ती, जर तुम्हाला खरंच काहीतरी मोठं करायचं आहे ना, तर ते तुम्ही सुरुवातीपासूनच चालू करा, 18व्या वर्षी. पण मी तुला अजून एक गोष्ट सांगतो की बऱ्याच लोकांना 18व्या वर्षी काय करायचं हे माहिती नसतं. करेक्ट. राईट. सो
करण्याची खूप इच्छा असते, जिद्द असते, बरीच एनर्जी असते, पण काय करायचं हे माहिती नसतं. सो मी म्हणजे म्हणेन की तुम्ही एक्सप्लोर करा. पहिले 4-5 वर्ष वेगवेगळ्या फील्डमध्ये खूप काम करून, राईट, तिथे काम करून तुम्ही एक्सप्लोर करा की काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्यातून तुम्हाला तुमची इकिगाई काय आहे. मगाशी असं आपण जॅपनीजमध्ये म्हटलं, तुमची इकिगाई काय आहे ते एकदा आयडेंटिफाय आलं ना की मग त्याच्यावरती तुम्ही फोकस करा. सो ह्याच्यातून काय होईल माहितीये का, की तुम्ही वेगवेगळ्या फील्डना एक्सपोज व्हाल आणि त्यातून तुम्हाला कळेल की ओके, हा एरिया जो आहे हा मला खूप चांगल्या प्रकारे करायचा आहे. म्हणजे मी आता बरेच एंटरप्रेनर्स जे बघतो की फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर मध्ये जे असतात, जे स्वतःची काहीतरी कंपनी काढायची असते आणि त्यांच्यातली एनर्जी अफाट असते. तर त्यांना जर समजा एक थिंकिंगचा पार्ट, राईट, लाईक जर कोणी पार्टनर त्यांना मिळाला किंवा त्यांचे ऍडवायझर्स असतील किंवा त्यांच्याकडे इन्व्हेस्टर्स त्यांनी जर चांगले आणले, तर त्याच्यातून त्यांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. सो माझं असं मत आहे की ती जी एनर्जी आहे ती प्रॉपर चॅनलाइज करता आली आणि ती चॅनलाइज करताना फक्त स्वतःच उत्तरं न शोधता, राईट, तुम्ही जर समजा इतरांची मदत घेऊन जर उत्तरं शोधून जर चांगल्या प्रकारे जर तुम्ही जाऊ शकलात आणि ती एनर्जी जर चॅनलाइज करू शकलात, तर आय थिंक यू कॅन क्रिएट वंडरफुल थिंग्स, राईट. सो मला आणि म्हणजे मला एक अजून एक गोष्ट जी नवल रविकांत एक आहे, ऑथर आहे, म्हणजे मला तुम्ही कदाचित त्यांच्याबद्दल ऐकलं असेल. खूप चांगला थॉट लिडर आहे आणि आय कन्सिडर हिम, राईट, लाईक वन ऑफ माय मेंटर्स एज वेल. कारण का त्याच्या पुस्तकांमध्ये किंवा त्या ट्विटमध्ये तर तो ज्या प्रकारे एज्युकेट करतो ते खूप थॉट प्रोव्होकिंग असतात त्याचे थॉट. सो त्यातल्या 2 गोष्टी जर मला जर सांगायच्या आल्या ना त्याच्या, की मला ज्या खूप आवडल्यात, की एस्केप कॉम्पिटिशन, एस्केप कॉम्पिटिशन थ्रू ऑथेंटिसिटी. म्हणजे तुमचं युनिकनेस तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये आणा. तो जर तुम्ही आणलात ना, तर तुम्ही त्या रॅट रेस किंवा कॉम्पिटिशन मध्ये, राईट, लाईक इतरांना कम्पेअर करायच्या गोष्टीमधनं बाहेर पडता. सो हा एक खूप इंटरेस्टिंग थॉट म्हणजे आय वुड लाईक टू शेअर विथ अवर ऑडियन्स. आणि दुसरा पण खूप महत्वाचा आहे आणि हा मला स्पेसिफिकली जाणवतो की तुम्ही जेव्हा कुठली कंपनी जॉईन करता, तर बऱ्याच वेळा काय होतं की खूप मोठ्या कंपन्या असतात ना, त्या रिलॅक्स्ड असतात. सो सकाळी तुम्ही 10 वाजता या, तुम्ही 6 वाजता जा, लेट काम नसतं, डिफाईन्ड काम असतं तिथे. सो मग तुमची थॉट प्रोसेस तशी होते. तर मला एक सुरुवातीला म्हणजे माझ्या बरोबर जे असतात किंवा इंटर्नशिप्स मध्ये जे आम्ही काही प्रोग्राम्स करतो, ज्याच्यामध्ये आम्ही अगदी चांगले इंटर्न्स जे आम्ही घेतो, तर तेव्हा ना आम्ही एक गोष्ट त्यांना सांगतो की बी इम्पेशंट, राईट, विथ युअर ऍक्शन्स. बी इम्पेशंट विथ युअर ऍक्शन्स अँड हॅव अ पेशन्स विथ द रिझल्ट्स, राईट. तुमचे रिझल्ट्स येतील. सो एखादी वेबसाईट बनवताय तुम्ही, तर बी इम्पेशंट, राईट, की ह्या गोष्टी करायच्या, त्या गोष्टी करायच्या, ते पण झाली नाही ना, तर त्याच्यासाठी तुम्ही इम्पेशंट नका हो. सो या 2 गोष्टी मला नक्कीच लोकांना सांगाव्याशा वाटतील. आणि अगेन दिज आर इनहेरिटेड फ्रॉम नवल रविकांत. करेक्ट. आय थिंक सगळ्यांचेच मेंटर आहेत. सगळ्या यंग ऑन्टरप्रिनर्स, सगळ्या ऑन्टरप्रिनर्ससाठी इंडिया, नॉट जस्ट इंडिया बट ग्लोबली, नवल रविकांत इज अ मेंटर. एव्हरीवन फॉलोज नवल रविकांत. सही आहे. सो आनंद, खूप मजा आली. आणि तुम्हाला आपण जे बोलतोय, मला वाटलंच नाही की आपण वी आर हॅव्हिंग दिस कॉन्व्हर्सेशन फॉर द फर्स्ट टाइम. असं वाटलं की एक मोठ्या भावासोबत बोलतोय मी आणि मोठा भाऊ मला गाईड करतोय. आणि आय एम शुअर आपल्या ऑडियन्सला पण असंच वाटलं असेल. तर थँक्यू सो मच आनंद फॉर दिस. आणि ऑल्सो जर आपल्या ऑडियन्सला जर तुम्हाला रिच आउट करायचं असेल, से फॉर मेंटरिंग ऑर समथिंग, तर कसे ते रिच आउट करू शकतात तुम्हाला? नाही, थँक्यू आणि थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी एज वेल. मला तुझा जो हेतू आहे की मराठी लोकांसाठी काहीतरी करणं आणि त्यांना आपल्याला कसं उद्योजकतेकडे आणता येईल, वळवता येईल, ह्याच्यासाठी तुझी जी धडपड आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. आणि थँक्यू फॉर टेकिंग दिस एफर्ट्स आणि हॅपी टू हेल्प, राईट, लाईक इन विच एव्हर फॉर्म दॅट आय कॅन. आणि मला असं वाटतं की उद्योजक बनवणं कोणालाही हे खूपच मोठं समाजकार्य आहे. ते तू करतोयस आणि त्याच्यासाठी जी काही मदत लागेल तर ती नक्कीच करायला आवडेल. जर कोणाला कुठली कंपनी चालू करायची असेल आणि जर काही त्यांना मदत लागत असेल, तर मला आत्ता हल्ली बराच वेळ माझा या 2 स्टार्टअप किंवा मी जे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आहेत त्याच्यावरती माझा जातोय. पण मला नक्कीच कोणाला जर मदत पाहिजे असेल तर ते दे कॅन रीच आउट टू मी ऍट दिस ईमेल ऍड्रेस मी सांगतो आता, की info@getfundedeasily.com. मी तुला तो शेअर पण करीन. इफ यू कुड पुट इट इन डिस्क्रिप्शन, पीपल विल बी एबल टू रीच आउट टू अस. सो मी काय करतो की मी एक छोटी इकोसिस्टीम बनवली आहे पुण्यामध्ये, की ज्याच्यामध्ये
म्हणजे तुम्हाला जर बिझनेस पार्टनर्स पाहिजे असतील, तुम्हाला जर समजा इन्व्हेस्टर्स पाहिजे असतील, तुम्हाला जर समजा मेंटर्स पाहिजे असतील, ऍडवायझर्स पाहिजे असतील, तर वी हॅव क्रिएटेड अ व्हेरी गुड नेटवर्क. आणि तो एक फ्री काइंड ऑफ प्लॅटफॉर्म आम्ही बनवलेला आहे की तिथे आम्ही इव्हेंट्स पण करतो. सो नक्कीच म्हणजे तुम्ही जर रिच आउट केलं तर मला बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने मदत करता येईल. पण बी स्पेसिफिक विथ युअर प्रॉब्लेम स्टेटमेंट. तुम्ही जसं आपण म्हटलं हो रेंज सो मध्ये असं म्हटलं की बऱ्याच गोष्टी ज्या असतात ज्या तुम्ही जेवढ्या डिटेलमध्ये तुम्ही सांगाल, डिटेलमध्ये लवकरात लवकर सांगाल, तेवढा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. सो तुम्ही जर रिच आउट करू शकलात तर नक्कीच मला आणि आमच्या टीमला तुम्हाला मदत करायला आवडेल. ऑसम. थँक्यू सो मच आनंद, मजा आली. आय एम शुअर विल हॅव मोर कॉन्व्हर्सेशन्स लाईक दिस. थँक्यू सो मच तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून टाइम काढल्याबद्दल. थँक्यू आणि विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. येस, थँक्यू. तर मंडळी, आय एम शुअर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही कोणत्या गेस्टला इन्व्हाइट करायला पाहिजे तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.